तो काली का ओम अग्निरामदश्च ज्ञानान्येन समापय चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। गुरवे गौरचन्द्राय राधिकायै तदालये कृष्णाय कृष्णभक्ताय तद्भक्ताय नमो नमः। वञ्चाकल्पस्य कृपा सिन्धुभ्यैव च पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्नाय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरतिसे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोविन्दभक्ताकान्त राधाकान्त नमोस्तुते। सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी विषमानुसुते देवी प्रणमामि। ॐ वृन्दावै तुलसी देवै प्रिया वै केशवस्य च अपराधलक्ष्यै यक्तास्य कामादितरं नमस्ते। भावै त्वां शरणं प्रपन्नं वन्दे नमस्ते चरणं। भजामि राधं मधुरस्मितास्यं वदामि राधं करुणावरात्रं ततो ममान्यस्ते गतिर्न कापि। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि श्री गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे अपने भाषा में ट्रांसलेट करो। ट्रांसलेट उमाशंकर सर्वप्रथम मेरे गुरुपाद पद्म नित्यलीला प्रविष्टम विष्णुपाद अष्टोत्तर सतस्य श्रीमद् भक्ति वेदांत श्रीमान गोस्वामी महाराज एवं नित्यलीला प्रविष्टम विष्णुपाद अष्टोत्तर श्रीमद् भक्ति वेदांत श्रीनारायण गोस्वामी महाराज के अभय चरण कमलों में अनंत बड़ी साष्टांग धन्यवाद ज्ञापन करता हूँ। तत्पश्चात नित्यलीला प्रविष्टम विष्णुपाद अष्टोत्तर श्रीमद् भक्ति वेदांत गोस्वामी महाराज श्री भक्ति पुरी गोस्वामी भक्त श्रीधर गोस्वामी महाराज भक्त भारती गोस्वामी महाराज एवं उपस्थित समस्त वैष्णव के चरण कमलों में मेरा यथार्थ दंडवत नमस्कार है। सर्वत्र प्रथमವಾಗಿ ನನ್ನ ದೀಕ್ಷಾ ಗುರು ಪಾದ ಪದ್ಮನಾಭಂತ ಶ್ರೀಲ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ವಾಮನ ಗೋಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರ ಚರಣ ಕಮಲಗಳಲ್ಲಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ದಂಡ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಮತ್ತು ನನ್ನ ಶಿಕ್ಷಕ ಗುರುಗಳಾದ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ನಾರಾಯಣ ಗೋಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರ ಚರಣ ಕಮಲಗಳಲ್ಲಿ ನನ್ನ ಅನಂತ ಕೋಟಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ದಂಡ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಮತ್ತು ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ಭಕ್ತಿ ಪ್ರಮುಖ ಪೂರಿ ಗೋಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ಭಕ್ತಿ श्रीधर गोस्वामी महाराज ಭಕ್ತಿ ವಿಜ್ಞಾನ ಭಾರತಿ ಗೋಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವೈಷ್ಣವಿಯರ चरणದಲ್ಲಿ ನನ್ನ ಯಥಾಯೋಗ್ಯತೆ मुझे बहुत प्रसन्नता हुई। आपका नाम क्या है? जितेंद्र प्रभु के घर में हम लोग आज हरि कथा कीर्तन करने के लिए शोभा करते थे। ನನಗೆ ಇವತ್ತು ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗಿದೆ। ನಮ್ಮ ಜಿತೇಂದ್ರಿಯ ಪ್ರಭುಗಳ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹರಿಕಥೆ ನಾವು और आपके परिवार की सबों के प्रति मेरा शुभ आशीर्वाद है। ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ परिवार ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನನ್ನ ಶುಭ ಆಶೀರ್ವಾದಗಳು। गुरुपाद पद्म आप लोग की सदा सर्वदा आशीर्वाद करते रहे। इसी प्रकार आप भजन में डूबे रहें और सभी भजन
निवेदित करके रखा है। ಹಾಗೆ ಗುರುಗಳು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಮೇಲೂ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೃಪಾ ಹರಿಸ್ತಾ ಇರಲಿ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪರಿವಾರದವರು ಸಹ ಸದಾ ಭಗವದ್ ಭಜನೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡಿರಲಿ. ಮತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಹೀಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಭಕ್ತಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗಿರಿ. जिस प्रकार भक्ति विनोद ठाकुर भी लिखते हैं, जे दिन गृह भजन देखी गृह ते गलो को भाई, चरण सिंधु देखिया गंगा सुख न सीमा पाए। जे दिन गृह भजन देखी, जिस दिन घर में भगवान की भक्ति और भजन होती है, उस दिन वो गृह कैसे गोलोक वृंदावन। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಭಕ್ತಿ ವಿನೋದ್ ಠಾಕೂರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಯಾವ ಮನೆಯಲ್ಲಿ ಭಜನೆ ನಡೆಯುತ್ತೋ, ಭಗವಂತನ ಭಜನೆ ನಡೆಯುತ್ತೋ, ಆ ಮನೆ ಗೋಲೋಕ ವೃಂದಾವನ ಸಮವಾಗಿದೆ. ये गृह नहीं है, ये क्या है? गोलोक वृंदावन ಇದು ಮನೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಗೋಲೋಕ ವೃಂದಾವನ है। क्योंकि इस संसार में रह करके भी कैसे हम भगवत भजन कर सकते हैं, जिसके लिए श्री सुखदेव गोस्वामी पाद अम्बरीश महाराज की भी कथा सुनाया। ಸಂಸಾರದ ಈ ಕೂಪದಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಸಹ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಭಗವತ್ ಭಜನೆ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನ ಸುಖದೇವ ಗೋಸ್ವಾಮಿ ಅವರು ಅಂಬರೀಷ್ ಮಹಾರಾಜ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. साधारण लोग सोचते हैं गृहस्थ भजन नहीं करते हैं, केवल अपने संसार की सांसारिक वस्तु जुटाने में लगे रहते हैं। ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಗೃಹಸ್ಥರು ಭಜನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅವರು ಬರೇ ತಮ್ಮ ಸಾಂಸಾರಿಕದ ವಿಷಯ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಅವರು ಸೇರಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಅವರು ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. इस कथा को निरसन करते हुए सुखदेव गोस्वामी पाद अम्बरीश महाराज की कथा भी सुनाया। ಈ ಕಥೆಯನ್ನ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಸುಖದೇವ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರು ಅಂಬರೀಷ್ ಮಹಾರಾಜರ ಕಥೆ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. गृह बा बनिते थाके हागौरंग बोले डके नरोत्तम मागे तार संग। नरोत्तम दास ठाकुर कीर्तन में लिखते हैं, घर में रहें अथवा सन्यास लेकर के वन में रहें, किंतु जो चैतन्य महाप्रभु और राधा गोविंद के भजन करते हैं उसकी संग मैं प्रार्थना करता हूँ। ನರೋತ್ತಮ ದಾಸ್ ಠಾಕೂರ್ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿರಿ ಅಥವಾ ವನದಲ್ಲಿರಿ, ವನದಲ್ಲಿ ಸನ್ಯಾಸ ತಗೊಂಡು ವನದಲ್ಲಾದ್ರೂ, ಆದ್ರೆ ಯಾರು ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಮತ್ತೆ ರಾಧಾ ಗೋವಿಂದರ ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತವ್ರ ಸಂಘ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ ಅಂತ ನರೋತ್ತಮ ದಾಸ್ ಠಾಕೂರ್ ಹೇಳ್ತಾರೆ. नरोत्तम चैतन्य महाप्रभु के जो जितने भी अधिकांश जो पार्षद व परिकर थे, वे लोग सभी अधिक रूप में जो है गृहस्थ थे। ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭುಗಳ ಸಂಘದಲ್ಲಿ ಅವರ ಯಾರೆಲ್ಲ ಪಾರ್ಷದರಿದ್ರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅವರೆಲ್ಲ ಬರೀ ಗೃಹಸ್ಥರೇ. जैसे श्रीवास ठाकुर, अद्वैत आचार्य, नित्यानंद प्रभु, ये लोग गृहस्थ धर्म पालन करते हुए किस प्रकार भजन की आदर्श हमें दर्शन कराया। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀವಾಸ್ ಠಾಕೂರ್, ಅದ್ವೈತಾಚಾರ್ಯ, ನಿತ್ಯಾನಂದ ಪ್ರಭುಗಳು ಇವರೆಲ್ಲ ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಭಜನೆ ಮಾಡೋದನ್ನ ನಮಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. इसके प्रमाण देते हैं, गृह में रह करके भी शुद्ध रूप में भगवान के भजन कर सकते हैं। ಇದು ಏನು ಪ್ರಮಾಣ ನಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಗೃಹಸ್ಥ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಸಹ ನಾವು ಭಗವದ್ ಭಜನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು. एक बार नारद ऋषि के हृदय में थोड़ा बहुत अभिमान हो गया, नारद ऋषि को भी। हाँ बोलो, एक बार नारद ऋषि के हृदय में थोड़ा अभिमान हो गया। ಒಮ್ಮೆ ನಾರದ ಋಷಿಗಳ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಶಯ, ಅಭಿಮಾನದ ಸಂಶಯ ಉಂಟು. ये नारद ऋषि विचार करने लगे, मैं एक सन्यासी हूँ, इसलिए मैं ही केवल जो है भजन करता हूँ। ನಾರದ ಋಷಿಗಳು ಏನ್ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ನಾನು ಸನ್ಯಾಸಿ ಇದ್ದೀನಿ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಒಬ್ಬನೇ ಭಜನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. और गृहस्थ लोग कहाँ भजन करेंगे? गृहस्थ केवल तो अपने बाल बच्चे के लालन पालन करते रहते हैं, थोड़ी समय मिल जाए उसमें भगवान के भजन कर लेते हैं। ಆದ್ರೆ ಗೃಹಸ್ಥರು ಯಾವಾಗಲೂ ತಮ್ಮ ಪರಿವಾರದ ಮಕ್ಕಳನ್ನ ಲಾಲನೆ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲೇ ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಯಾವಾಗಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಸಿಗ್ತದೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಭಜನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. सो नारद ऋषि के इस अभिमान को दूर करने के लिए स्वयं भगवान एक दिन नारद ऋषि के बुलाया। ಈ ಒಂದು ಏನಂತಾರೆ, ಒಂದು ರೀತಿಯಾದ ಅಭಿಮಾನನ, ನಾರದ ಋಷಿಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದಂತೆ ಅಭಿಮಾನನ ಭಗವಂತ ಅದನ್ನ ದೂರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾರದ ಋಷಿಗಳನ್ನ ಕೂಗ್ತಾರೆ. नारद ऋषि के संग भगवान बोले, देखो एक कटोरा लेकर के आओ, घी भरती कटोरा, ಒಂದು ಮಡಿಕೆ ತಗೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ತುಪ್ಪ ಹಾಕೊಂಡು ತಗೊಂಡು ಬಂತ ನಾರದ ಋಷಿಗಳಿಗೆ ಭಗವಂತ, और उसमें ये घी के बत्ती लगाओ ಆಮೇಲೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಒಂದು ಬತ್ತಿ ಇಡಿ, और ದೀಪ, दीपक लगाओ और उसमें दीपक को जलाओ। ಅದರಲ್ಲಿ ದೀಪನ ಹಚ್ಕೊಂಡು ನೀವು ತಗೊಂಡು
देखो 25 मीटर दूर हम बैठे हुए हैं और उस दीपक के मेरे पास लेकर के आओ। ನಾವೊಂದು 50 ಮೀಟರ್ 25 ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ವಿ, ಆ ದೀಪನ ನೀನು ತಗೊಂಡು ಬಂತ ನಾರದ ಮನೆಗಳು एक बूंद घी भी कटोरी से छलक करके नीचे ना गिर जाए। ನೀನು ತಗೊಂಡು ಬರೋವಾಗ ಆ ಮಡಕೆನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತುಪ್ಪ ಸಂಪೂರ್ಣ ಭರ್ತಿಯಾಗಿರೋದು, ಒಂದು ತೊಟ್ಟು ಕೆಳಗೆ ಬೀಳಬಾರದು, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ತಗೊಂಡು ಬಂದ। और बत्ती भी ना बुझ जाए, इसके लिए आप ध्यान रखो। ಆಮೇಲೆ ದೀಪ ಉರಿತಾ ಇದೆಯಲ್ಲ ತುಪ್ಪದಲ್ಲಿ, ಅದು ಕೂಡ ಆರೋಗಬಾರದು, ಆ ರೀತಿ ಧ್ಯಾನ ಇಟ್ಕೊಂಡು ತಗೊಂಡು ಬಂದ್ವಿ। तो उसी प्रकार नारद ऋषि वो घी के दीपक जो बत्ती को जलाया और प्रभु के निकट लाने लगे। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾರದ ಮುನಿಗಳು ಆ ಮಡಕೆನಲ್ಲಿ ಆ ದೀಪ ಹಚ್ಕೊಂಡು ಭಗವಂತನ ಅಡಿಗೆ ಅದನ್ನ ನಿಧಾನಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ। और भगवान की इच्छा से उस समय भी हवा भी चलने लगे। ಭಗವಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಜೋರ ಗಾಳಿ ಬೀಸೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ, तो ಆ ಜೋರ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತೆ, ಅವ್ರ ಮಡಕೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ। सो नारद ऋषि एक हाथ में दीपक के रखा, घी के कटोरी जो उस पे रखा, एक हाथ के द्वारा बता हवा के जो है वो घेरने लगे। ಒಂದು ಕೈನಲ್ಲಿ ನಾರದ ಮುನಿಗಳು ಮಡಕೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಿಂದ ಮಡಕೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಿಂದ ದೀಪ ಆರೋಗ್ಯದಿರೋ ರೀತಿ ಗಾಳಿನ ತಡಿಕೊಂಡು ನಿಧಾನಕ್ಕೆ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ। हवा के तेज से दीपक की जो बत्ती जो है वो आग जो है इधर उधर होने लगे। ಗಾಳಿಯ ಒತ್ತಡದಿಂದ ಉರಿತಾ ಇರತಕ್ಕಂಥ ದೀಪ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಆರ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ। सो नारद ऋषि बहु कष्ट से वो दीपक और घी के बत्ती प्रभु के पास रख दिया। ನಾರದ ಮುನಿಗಳು ತುಂಬಾ ಕಷ್ಟದಿಂದ ಭಯ ಪಡ್ತಾ ದೀಪನ ತಗೊಂಡು ಬಂದು ಭಗವಂತನ ಮುಂದೆ ಮಡಕೆ ಇಟ್ಬಿಡ್ತಾರೆ। भगवान ने पूछा, नारद ऋषि तुम बताओ, तुम जो घी की बत्ती लेकर के आए थे उसमें कितने समय मेरा नाम किया, मेरे चिंतन कितने समय किया? ಆಗ ನಾರದ ಮುನಿಗಳನ್ನ ಭಗವಂತ ಕೇಳ್ತಾನೆ, ನಾರದ ಮುನಿಗಳೇ ನೀವು ಮಡಕೆ ತಗೊಂಡು ಬಂದ್ರಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ರ ಇಡೋದಕ್ಕೆ, ಅದು ತಗೊಂಡು ಬರೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸರಿ ನನ್ನ ನಾಮ ನೀವು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಹೇಳಿ ನನಗೆ। नारद ऋषि बोले, प्रभु के एक बार मैं चिंता कर नहीं पाया, केवल घी के जो बत्ती जो है बुझ ना जाए और दूसरी जो है घी कहीं छलक करके नीचे न गिर जाए, उसके ऊपर मैं ध्यान रखा। ನಾರದ ಮುನಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವಾಮಿ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನ ಮರೆತೇ ಬಿಟ್ಟಿದ್ದೆ, ಬರೇ ಆ ಮಡಕೆನಲ್ಲಿರೋ ತುಪ್ಪ ಕೆಳಗೆ ಚೆಲ್ಲದೆ ಇರೋ ರೀತಿ ಮತ್ತೆ ಉರಿತಾ ಇದ್ದಂತ ದೀಪ ಆರದೇ ಇರೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ತಂದಿಟ್ಟಿದ್ವಿ। तब उसमें भगवान ने कहा, नारद तुम्हारे अभिमान है, ये तुम त्यागी हो और भगवान के स्मरण करते हो। ಆಗ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾರದ್ರೆ ನೀವು ಎಷ್ಟು ಅಭಿಮಾನ ಇತ್ತು ನಿಮ್ಗೆ, ನೀವು ದೊಡ್ಡ ತ್ಯಾಗಿಗಳಾಗಿದ್ದೀರಾ ಮತ್ತೆ ನೀವು ಸದಾ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತೀರಂತ, ಆದ್ರೆ ಈಗ ನೋಡಿ ನಿಮ್ದು केवल एक घी के बत्ती हमारे पास लाने से तुम मुझे भूल गया, केवल घी के बत्ती बुझ न जाए उसको ध्यान रखा। ನೀವು ಬರೇ ಒಂದು ಮಡಕೆನಲ್ಲಿ ಉರ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೀಪನ ನನ್ನ ಹತ್ರ ತಗೊಂಡು ಗಿಡದಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನೇ ಮರೆತು ಬಿಟ್ರಿ। और देखो ये घर में लोग जो गृहस्थ घर में रह करके अपने पुत्र परिवार सबको पालन करते हुए मेरा भजन करता है। ಆದ್ರೆ गृहस्थ ಭಗವಾನ್ ಕೃಪಾ ಗೃಹಸ್ಥ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಗೃಹಸ್ಥರು ಎಷ್ಟೊಂದು ಕಷ್ಟ ಪಟ್ಕೊಂಡು ಸಹ ನನ್ನನ್ನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। तो तुम बताओ कौन श्रेष्ठ है? ಈಗ ನೀನ್ ತಿಳಿಸು ಯಾರು ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ। तुम तो साधु हो, तुम्हारे ना बाल बच्चा है ना कुछ है, तुम तो भजन करते हो ठीक है, किंतु गृहस्थ में रह करके जो लोग भी है कैसे मेरा मन उनके मन मेरे ऊपर लगा करके रखते हैं। ನೀನು ಸಾಧು ಇದೆಯಾ, ತ್ಯಾಗಿ ಇದೆಯಾ, ನಿನಗೆ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ, ಹೆಂಡತಿಲ್ಲ, ಮನೆ ಪಟ್ಟ ಏನಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಅವ್ರೆಲ್ಲಾರ ಮಕ್ಕಳನ್ನ ಲಾಲನೆ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾನೂ सह ನನ್ನನ್ನ ಧ್ಯಾನಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। इस कथा को सुन करके नारद ऋषि लज्जित हुई और प्रभु के चरण पकड़ करके बोले, प्रभु मेरे सारे अहंकार दंभों के आपने चूर्ण विचूर्ण कर दिया। ಈ ಒಂದು ಘಟನೆಯಿಂದ ನಾರದ ಮುನಿಗಳು ತುಂಬಾ ನಮ್ರತೆಯಿಂದ ಭಗವಂತನ ಚರಣಗಳಲ್ಲಿ ಕ್ಷಮಾಪಣೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಭು ನನ್ನ ಈ ಒಂದು ಅಭಿಮಾನನ ನೀವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರಿ। इसलिए शास्त्र में लिखा गया, गृहवा बने था के हागोरंग बोले डाके, घर में रहे अथवा संत महात्मा होकर त्यागी होकर के वन में रहे, जो भगवान के भजन करता है वो श्रेष्ठ है। ಹಾಗಾಗಿ ಮನೆಯಲ್ಲಿರಿ ಅಥವಾ ವನದಲ್ಲಿರಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಯಾರು ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೋ ಅವರು ಶ್ರೇಷ್ಠ ನೀವು ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ। इसमें शास्त्र में जय भजे सही बड़ो अभक्त हिंसार, कृष्ण भजन एर नहीं जाति कुलादि विचार। कृष्ण भजन के जाति कुल व आश्रम कोई विचार नहीं है, जो भजन करता है वो श्रेष्ठ है। ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಕುಲ ಯಾವುದು ಪರಿಗಣನೆಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ಕೃಷ್ಣನ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರು ಶ್ರೇಷ್ಠರು। अच्छा बताओ, हनुमान बंदर है, पशु है, ಹನುಮಂತ ಅದು ಒಂದು ಪ್ರಾಣಿ
ಶರೀರದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. तो पशु के क्यों हम पूजा करते क्यों हैं? ಆದ್ರೂ ಸಹ ನಾವು ಏ? ಪ್ರಾಣಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಪಶು ರೂಪದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ಯಾಕೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ? किंतु हनुमान पशु नहीं है, हनुमान भगवान के भक्त है। ಆದರೆ ಪಶು ಶರೀರದಲ್ಲಿ ಇದ್ರೂ ಸಹ ಹನುಮಂತ ಭಗವಂತ ಏ? ಭಕ್ತ, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. देखो प्रहलाद महाराज असुर कुल में आए, ಆದರೆ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜ ನೋಡಿ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದು ಅಸುರ ಕುಲದಲ್ಲಿ. आज तक भी हम प्रहलाद महाराज के जो है प्रणाम करते हैं, उसकी ग्लोरिफिकेशन करते, क्यों? वो भगवत भक्त थे। ಆದರೂ ಸಹ ನಾವು ಅಸುರ ಕುಲದಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜನ ನಾವು ಅವನನ್ನ ಗುಣಗಾನ ಮಾಡ್ತೀವಿ है? ಮತ್ತೆ ಅವನನ್ನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. प्रहलाद महाराज असुर कुल के आकर के भी कैसे भगवान के भजन किया। ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜರು ಅಸುರ ಕುಲದಲ್ಲಿ ಬಂದೂ ಸಹ ಯಾವ ಏ? ರೀತಿ ಭಗವಂತನ ಭಜನೆ ಮಾಡಿದ್ರು. यहाँ तक भी नृसिंहदेव प्रहलाद के बोले, प्रहलाद तुम कुछ वर मांगो। ಯಾವ ಮಟ್ಟಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನರಸಿಂಹ ದೇವರ ಅವತಾರ ಆಗಿ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜ ಕೇಳ್ತಾರೆ, ಪ್ರಹ್ಲಾದ ನೀನ್ ಏನಾದ್ರು ವರ ಕೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नृसिंहदेव प्रहलाद तुम मेरे लिए बहुत कुछ कष्ट स्वीकार किया, ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ನೀನು ತುಂಬಾನೇ ನೀನು ಕಷ್ಟನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ವಿ. तुम जो वर मांगो मैं पूरा करता हूँ। ನೀನು ಏನ್ ಬೇಕು ಕೇಳು, ನಾನು ನಿನ್ ಪೂರ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ. प्रहलाद महाराज ने कहा, प्रभु मैंने आपको भजन किया, आपसे कुछ मांगने के लिए, ಆದ್ರೆ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜ ನಾನು ಭಜನೆ ಮಾಡಿದ್ದು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಏನಾದ್ರು ತಗೊಳ್ಳೋದಿಕ್ಕಲ್ಲ. इसलिए प्रभु मुझे वर देने के लिए बार बार प्रोत्साहित न करें, उत्साहित न करें, बार बार वर मांगने के लिए ಹಾಗಾಗಿ ನೀವು प्रेरणा न करें। ಪದೇ ಪದೇ ನನ್ನನ್ನ ವರ ಕೇಳು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಒತ್ತಡ ಮಾಡಬೇಡಿ. मैं बनिया नहीं हूँ, ನಾನು बिजनेसमैन तो कहते हैं आपको मैंने कुछ किया, आपसे कुछ प्राप्ति करना चाहता हूँ। ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವೇನಾದ್ರೂ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪುನಃ ವಾಪಸ್ ಏನಾದ್ರು ತಗೊಳ್ತಾರೆ. ನಾನು ಆ ರೀತಿ ಮಾಡಿಲ್ಲ. प्रहलाद महाराज को कहने लगे, प्रभु आप मुझे केवल यही दीजिए, जन्म जन्म आपके भजन करते रहो। ಆದ್ರೆ ನಾನು ಕೊಡೋದಿದ್ರೆ ಇದೊಂದು ವಿಷಯ ಮಾತ್ರ ಕೊಡಿ, ಜನ್ಮ ಜನ್ಮದಲ್ಲೂ ನಾನು ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋದು. तब प्रहलाद महाराज ने कहा, प्रभु मेरे नृसिंहदेव नहीं, तुम कुछ वर मांगो। ಆದ್ರೆ ಭಗವಂತ ನರಸಿಂಹ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ನೀನೇನದು ವರ ತಗೊಳ್ಳೇಬೇಕು. तब प्रहलाद महाराज ने कहा, मेरे पिता हिरण्यकशिपु असुर है, आपके बहुत कष्ट दिया, आपके भक्त को कष्ट दिया, इसलिए मेरे पिताजी को आप उद्धार कर दीजिए। ಆಗ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸರಿ ಹಾಗೆ ಕೊಡೋದಿದ್ರೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ನಿಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಸರಿ ನಮ್ಮ ತಂದೆಯನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ವಿ. तब नृसिंहदेव कहा, प्रहलाद तुम तो कुछ मांगा ही नहीं इसमें, ಆವಾಗ ನರಸಿಂಹ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದ್ರಲ್ಲಿ ನೀನೇನು ಕೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ವಾ, तुम्हारे पिता जो अपने आप उद्धार हो ही गए। ನಿಮ್ ತಂದೆ ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಉದ್ಧಾರ ಆಗೋಗಿದ್ದಾರೆ. क्यों? शास्त्र में कहा गया, कोई एक व्यक्ति यदि भगवान के भजन करे और कनिष्ठ अधिकारी हो तो उनके 7 जनरेशन मातृकुल पितृकुल अपने आप उद्धार हो जाता है। ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಮಾಣ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಕನಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಭಕ್ತ ಹುಟ್ಟಿದ್ರು ಅವನ 7 ಪೂರ್ವಜರು ಅವರಷ್ಟೇ ಅವರೇ ಉದ್ಧಾರ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. कनिष्ठ अधिकारी उतना ही है, उसे कहा जाता है, संक्षेप में कहता हूँ, केवल 4 नियम के पालन करते हैं, गुरु से मंत्र दीक्षा आदि लेकर के हरिनाम करते हैं, भगवत भजन करते हैं, उसी कनिष्ठ अधिकारी हो जाता है। उससे उसके 7 पीढ़ियां मातृकुल पितृकुल सब उद्धार हो जाता है। ಕನಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಯಾರಂದ್ರೆ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ, ಯಾರು ಭಗವಂತ ಗುರುಗಳಿಂದ ಹರಿನಾಮ ದೀಕ್ಷಾ ಮಂತ್ರಗಳು ತಗೊಂಡು 4 ನಿಯಮಗಳನ್ನ ಪಾಲಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೋ ಅವರು ಕನಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ. ಅಂತವರಿಂದಲೂ ಸಹ 7 ಪೀಳಿಗೆ ಉದ್ಧಾರ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. और मध्यम अधिकारी हो उनके 14 पीढ़ियां उद्धार हो जाते हैं। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮಧ್ಯಮಾಧಿಕಾರಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರದ್ದು 14 ಪೀಳಿಗೆಗಳು ಉದ್ಧಾರ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. और उत्तम अधिकारी हो उनके तो 21 पीढ़ियां अपने आप उद्धार हो जाते हैं। ಆದ್ರೆ ಯಾರು ಉತ್ತಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿರ್ತಾರೋ ಅವ್ರದ್ದು 21 ಪೀಳಿಗೆ ಉದ್ಧಾರ ಹೋಗ್ತಾರೆ. तो प्रहलाद तुम तो उत्तम अधिकारी हो, इसलिए तुम्हारे माता पिता सभी तो उद्धार ही हो गया। ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಹ್ಲಾದ ನೀನು ಉತ್ತಮಾಧಿಕಾರಿ ಇದ್ದೀಯ, ನಿಮ್ ತಂದೆ ತಾಯಿ ಎಲ್ಲರೂ ಉದ್ಧಾರ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, तो तुमने कुछ तो वर मांगा ही नहीं। ಹಾಗಾಗಿ ನೀನೇನು ವರನೇ ಕೇಳ್ತಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ರ. नृसिंहदेव कहते हैं, प्रहलाद कुछ वर मांगो। ಆಗ ನರಸಿಂಹದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಪ್ರಹ್ಲಾದನಿಗೆ, ನೀನು ಏನಾದ್ರು ವರ ಕೇಳಲೇಬೇಕು. मैं भगवान होने के नाते सब कुछ देने में समर्थ है, जो मांगना है मांगो, मैं देने को तैयार हूँ। ನಾನು ಭಗವಂತನಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಿನ್ಗೆ ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಾನು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ ನನ್ನಲ್ಲಿ, ಹೇ? ಹಾಗಾಗಿ ಏನ್ ಬೇಕು ಕೇಳು ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ. तब प्रहलाद महाराज जी कहे, प्रभु ये सारे संसार के जीवों के जो उद्धार कर दीजिए और उसके पाप भोगने के लिए मुझे नरक में डाल दीजिए। ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಮಹಾರಾಜ್ ಏನ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲಾ ಜೀವಿಗಳ ಪಾಪನ ನನಗೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ನರಕದಲ್ಲಿ ಹಾಕಿ, ಆದ್ರೆ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿ. तब नृसिंहदेव के हृदय द्रवीभूत हो गया। ಆಗ ನರಸಿಂಹ ದೇವರ ಹೃದಯ ಗರ್ಭೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. तब नृसिंहदेव कहने लगे, प्रहलाद मैं प्रमिष्ट करता हूँ, जो प्रहलाद और नृसिंह की कथा श्रवण करेंगे, कीर्तन करेंगे, वो सभी संसार से उद्धार होकर के मेरे धाम को प्राप्त करेंगे। ನಾನು ಏನು ನಿನಗೆ ವಚನ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೀನ್ ಇಷ್ಟೊಂದು ಕೇಳ್ತಾರಿಂದ ಯಾರೇ ಆಗ್ಲಿ ಪ್ರಹ್ಲಾದ ಮತ್ತೆ ನರಸಿಂಹನ ಕತೆ ಚರಿತ್ರೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಕತೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಉದ್ಧಾರ ಹೋಗ್ತಾರೆ.
इसलिए शास्त्र में उग्रवीरं महाविष्णुं जलंतो सर्वतो मुखम निसिंह भीषणं भद्रं मृत्यु मृत्यु नमाम्यहम् है। फिर निसिंहदेव कहने प्रहलाद कुछ वर मांगो, मैं देने के लिए तैयार हूं। ಆಗ ನರಸಿಂಹದೇವರು ನೀನು ಏನಾದರೂ ಕೇಳು ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ। तब निसिंहदेव प्रहलाद महाराज कहने लगे प्रभु यदि आपकी इतना ही एकांत इच्छा है मुझे वर देने के लिए यह वर मुझे दीजिए। ಆಗ ಅವರು ಭಗವಂತ ಅಷ್ಟೊಂದು ಒತ್ತಡ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಪ್ರಹ್ಲಾದ ಹೇಳ್ತಾನೆ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಒಂದು ಏಕಾಂತಿಕ ಇಚ್ಛೆ ಇದೆ, ಒಂದೇ ರೀತಿಯಾದ ಇಚ್ಛೆ ಇದೆ ನನ್ಗೆ ವರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ, ಹಾಗಾಗಿ ನಿಮಗೆ ಒಂದು ವರ ಕೇಳ್ತೀನಿ। जो अकेला भजन करता है अपने उद्धार के लिए वो सार्थक माना जाता है। ಯಾರು ತಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವೇ ಒಬ್ಬರೇ ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಸ್ವಾರ್ಥಿಗಳಾಗ್ತಾರೆ है, किंतु मैं सारथी नहीं हूँ, सेल्फिशनेस ಆದ್ರೆ ನಾನು ಸ್ವಾರ್ಥ ಅಲ್ಲ। है। आप मुझे इतना ही वर दीजिए, है, सामर्थ्य दीजिए, आपकी नाम कथा सर्वत्र में प्रचार करूं। ಹಾಗಾಗಿ ನೀವು ನನಗೆ ಈ ತರ ಒಂದು ವರ ಕೊಡಿ, ನಾನು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಕಥೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಕಡೆ ನಾನು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀನಿ। और आपके महिमा कथा सुन करके जगत जीव सब संसार से उद्धार हो जाए। ಈ ಮಹಿಮೆ ಮತ್ತೆ ಕಥೆ ಕೇಳಿ ಎಲ್ಲ ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಜೀವರಾಶಿಗಳು ಉದ್ಧಾರ ಆಗುತ್ತೆ। तब निसिंहदेव कहले प्रहलाद एवमस्तु ऐसे हो। ಆಗ ನರಸಿಂಹದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಾಗೆ ಆಗ್ಲಿ। तो इसके द्वारा प्रमाणित होता है आपके घर में कोई भी छोटा बच्चे भी भजन करे, है, सामान्य रूप में गुरु से मंत्र दीक्षा आदि ले ले और 4 नियम के पालन करे, भगवान के भजन करे तो कितने फल प्राप्त होगा। ಹೀಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಗುನೂ ಸಹ ಗುರುಗಳ ಆಶ್ರಯ ತಗೊಂಡು 4 ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಿ ಭಜನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಫಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಿಮಗೆ। इसलिए प्रहलाद महाराज प्रायेण देव मुनयो सविमुक्त कामा मौनं चरन्ति विजनेन परार्थनिष्ठा। प्राय देव मुनि अधिक रूप में मुनि लोग अकेला भजन करते हैं अपने उद्धार के लिए, वो सारथी है। ಎಷ್ಟೋ ಜನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಋಷಿಗಳು ತಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವೇ ಕಾಡುಗಳಲ್ಲಿ ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದ್ರೂ ಸಹ ಅವರು ಸ್ವಾರ್ಥಿಗಳು। और किंतु जो सांग भजन करता है और दूसरे के भजन में लगाते हैं वो परार्थी है। ಆದ್ರೆ ಯಾರು ತಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವು ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಮತ್ತೊಬ್ಬರನ್ನು ಭಗವಂತನ ಭಜನೆಯನ್ನು ತೊಡಗಿಸ್ತಾರೆ ಅವರು ಪರಾರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ। इसलिए प्रहलाद के चरित्र सदा का सदा सर्वदा स्मरण रखे और कीर्तन करते रहे। ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಹ್ಲಾದ ಚರಿತ್ರನ ಸರ್ವದಾ ಮತ್ತೆ ಸರ್ವತ್ರ ಕೀರ್ತನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇರಬೇಕು। जीवन में कई भी ऐसे कोई विपद आपत्ति आ जाए निसिंह प्रहलाद के स्मरण करे, देखो सारे विपत्ति आपको झंझावात के भांति बादल के भांति नष्ट हो जाएगा। ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂಥದೇ ನಮಗೆ ಭಯಂಕರವಾದ ಸಂದರ್ಭಗಳು ಏನಾದರೂ ಸನ್ನಿವೇಶಗಳು ಬಂದ್ರೆ ಪ್ರಹ್ಲಾದನ್ನ ಮತ್ತೆ ನರಸಿಂಹನ ನೆನೆದ್ರೆ ಅದೆಲ್ಲ ಗಾಳಿನಲ್ಲಿ ಮೋಡಗಳು ಚದುರೋಗೋ ರೀತಿ ಚದುರೋಗುತ್ತೆ। बोलो निसिंह जय जय प्रहलाद जय जय निसिंह जय जय ओ प्रहलाद जय जय निसिंह जय जय प्रहलाद जय जय निसिंह है प्रहलाद जय जय निसिंह जय जय प्रहलाद। बोलो हितो निसिंह परतो निसिंह हितो निसिंह अरे जतो जतो जामी ततो निसिंह जतो जतो जामी हो अंतर निसिंह बहिर निसिंह अंतर निसिंह हर निसिंह मामी शरणं प्रपद्ये निसिंह हो तब कर कमले वरनक उद्भुत श्रृंगम हिरण्यकशिपु तनुभृंगम केशवधृता नरहरि रूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे तब कर कमले बरे नक अद्भुत श्रृंगम दलित हिरण्यकशिपु तनुभृंगम केशवधृता नरहरि रूप जय जगदीश जय जगदीश हरे जय जगदीश हरे
जय जगदीश हरे जगदीश हरे जय जगदीश हरे जय नृसिंह जय जय प्रहलाद जय नृसिंह जय जय प्रहलाद जय नृसिंह बोलो नृसिंह जय जय प्रहलाद जय जय नृसिंह जय जय हर प्रहलाद जय जय नृसिंह जय जय प्रहलाद जय नृसिंह जय जय प्रहलाद जय नृसिंह जय जय प्रहलाद जय बोलो नृसिंह देव की जय जय प्रहलाद महाराज की जय। देखो आज तक ही जितने भी दक्षिण भारत के तरफ जाए देखा जाए सबके गृह में नृसिंह देव की मूर्ति रखा जाता है। नृसिंह देव की मूर्ति रखा जाए गृह के सामने। ಇವತ್ತವರೆಗೂ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾತ್ರೆಗೆ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಮನೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀನಿ ನರಸಿಂಹನ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ। और जगह में कहीं की काली शिव दुर्गा और कुछ ऐसे खोपड़ी के रखते हैं, किंतु देखो दक्षिण देश में जितने भी जाओगे सब जगह के घर के सामने जो है नृसिंह देव की मूर्ति रखा जाता है। ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಳಿ ಮತ್ತೆ ಅವರು ಇವ್ರದ್ದು ಫೋಟೋಗಳು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲೇ ಹೋದ್ರು ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆನೂ ಸಹ नरसिंह इट्टे। इसलिए नृसिंह देव की विशेष महिमा ये दक्षिण देश में भी दिखाया जाता है। विशेष करके जियोड़ नृसिंह और क्या पाना नृसिंह लक्ष्मी नरसिंह है और नृसिंह देव की विशेष वैशिष्ट हम देखते हैं। अहोबिलम कैसे सुंदर है। दक्षिण देश में नृसिंह देव की विशेष महिमा आज तक भी है। तो क्योंकि नृसिंह देव की इतनी कृपा है न भूतो न भविष्य, इसलिए नृसिंह देव के कहा जाए भक्त वत्सल कहा गया। रामचंद्र के कहा जाता है प्रजावत्सल। भगवान रामचंद्र अपने प्रजाओं के लिए सर्वस्व त्याग दिया है। आप लोग जानते हैं भगवान रामचंद्र अपने पति सीता देवी की अपने पत्नी सीता देवी के वन में दे दिया प्रजाओं की सुख विधान के लिए। भगवंत रामचंद्र ಯಾವ ಮಟ್ಟಿಗೆ ತ್ಯಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಜೆಗಳ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ತನ್ನ ಪತ್ನಿಯನ್ನು ಸಹ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಅಟ್ಟುಬಿಟ್ಟ। जब भगवान रामचंद्र लंका से वापिस आए और सिंहासन में जब बैठे, राज दरबार में जब बैठे और माँ सीता देवी उनकी बाएं तरफ भी बैठे और भगवान राम सीता की बहुत सुंदर रूप में अभिषेक भी कराया प्रजा लोग। सब अयोध्यावासी भी प्रसन्न हुए, किंतु कुछ प्रजा लोग जो है रामचंद्र और सीता देवी के ऊपर कटाक्षपात करने लगे। कि संसार में रीति है, असद लोग है तो सत लोग, सद लोग है तो असद है। इसलिए श्रीमद् भागवत में कृष्ण भी कहा दो भूतो स्वर्गल को ओस्मिन् दैव आसुर ये बचो विष्णु भक्तो भवेद भवेद दैव आसुर तद विपर्य। इस संसार में दो प्रकार के प्रकृति के लोग है। एक दैव भावपन्न और एक असुर भावपन्न। जो भगवान की मानते हैं पूजा आदि करते हैं उसके दैव लोग कहा जाता है, देवता कहा जाता है। जो जो असुर भाव लोग है वो भक्त भगवान के सदा सर्वदा निंदा आदि करते रहते हैं। इस संसार में नियम ही है, दो प्रकार के व्यक्ति हर समय रहते हैं, असुर भाव और
असुर प्रकृति लोग और दैव प्रकृति लोग ಅಸುರ ಅಂದ್ರೆ ಅಸುರ ರಾಕ್ಷಸರು ಮತ್ತೆ ಭಕ್ತರು. है। तो भगवान रामचंद्र जब अयोध्या के राजा हुए, कुछ ऐसे व्यक्ति जो है सीता देवी के ऊपर लांछना लगाने लगे, ब्लेम लगाने लगे। ಯಾವಾಗ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಈ ರೀತಿ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪ್ರಜೆ ಸೀತಾದೇವಿ ಮೇಲೆ ಅಪವಾದ ಮಾಡಿದ. जे सीता देवी लंका में अकेली रही अशोक वन, ಸೀತಾದೇವಿ ಲಂಕೆಯಲ್ಲಿ ಅಸುರನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬಳೇ ಇದ್ರು. इसलिए वो सती कैसे हो सकते हैं, उनके ऊपर सतीत्व के ऊपर वो लोग कटाक्षपात करने लगे। ಸೀತಾದೇವಿಯ ಒಂದು ಸತಿತ್ವದ ಮೇಲೆ ಅವರು ಶಂಕೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. है। वो लोग विविध प्रकार की सीता देवी के ऊपर लांछना गंजना आदि है ವಿವಿಧ करने लगे। ಅವರೆಲ್ಲ ಸೀತಾರಾಮನ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. है। एक दिन क्या हुई, एक स्त्री जो है भगवान रामचंद्र के पास आए थे विचार मांगने के लिए। ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಸ್ತ್ರೀ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರನ ಹತ್ರ ಆಗ್ತಾರೆ, ಒಂದು ರೀತಿಯಾದ ನ್ಯಾಯ ಕೇಳಿ. उस समय भगवान रामचंद्र विश्राम कर रहे थे। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ವಿಶ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ರು. उस समय उनके दारी माने द्वारपाल जो है उसको मना कर दिया। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಆಕೆನ है। ನಿರಾಕರಿಸ್ತಾರೆ. बोले आप किस लिए आए हैं, क्या चाहते हैं? ನೀವು ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದು, ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ये ಬೇಕು? मेरे पति जो है मुझे घर से निकाल दिया ನನ್ನ ಪತಿ ನನ್ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಹಾಕಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. है। तो उस समय द्वारपाल बोले अभी प्रभु जो है विश्राम कर रहे हैं, जब विश्राम से उठेंगे तब आप मिले। ಈಗ ಭಗವಂತ ವಿಶ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ವಿಶ್ರಾಮದಿಂದ ಎಚ್ಚರಾದ ನಂತರ ನೀವು ಅವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡೋದು. है। तो द्वारपाल उसको मना कर दिया। ಹಾಗಾಗಿ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಅವ್ರನ್ನ ಭಗವಂತನ ಭೇಟಿ ಮಾಡೋದನ್ನ ನಿರಾಕರಿಸ್ತಾರೆ. है। इसके बाद वो स्त्री जो है उस स्थान से कहाँ चले गए कोई पता ही नहीं चला। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಸ್ತ್ರೀ ಅಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಆಗಿಲ್ಲ. तो प्रातः काल में भगवान रामचंद्र जब उठे, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಯಾವಾಗ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಎಚ್ಚರ है। ಆಗುತ್ತಾನೋ, भगवान रामचंद्र भगवान है, सर्व अंतर्यामी, सब कुछ जानते हैं। ಭಗವಂತ ಅಂತರ್ಯಾಮಿಯಾಗಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗುತ್ತಾನೆ. तथापि लोग लीला के अनुसार भगवान रामचंद्र द्वारपाल के बोले ये काल है, रात को कोई व्यक्ति आए थे। ಆದರೂ ಸಹ ಭಗವಂತ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಲೀಲೆ ಮಾಡುವಾಗ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾನೆ, ರಾತ್ರಿ ಯಾರೋ ಬಂದಿದ್ರು. तब द्वारपाल ने कहा हाँ एक स्त्री आई थी। ಆಗ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಹೌದು, ರಾತ್ರಿ ಯಾರೋ ಒಂದು उसके ಸ್ತ್ರೀ ಬಂದಿದ್ರು. उसके यह था जो उसके पति जो उसके घर से निकाल दिया। ಆಕೆ ಒಂದು ಕೋರಿಕೆ ಏನಿತ್ತಂದ್ರೆ ತನ್ನ ಪತಿ ತನ್ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಆಚೆ ಹಾಕಿದ್ದಾನೆ. वो नए विचार मांगने के लिए आपके पास आई थी, ಅವರು ನ್ಯಾಯ ವಿಚಾರ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ರು. किंतु हे प्रभु उस समय आप शयन कक्ष में चले गए, आप विश्राम कर रहे थे, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆದ್ರೆ ಪ್ರಭು ನೀವು ವಿಶ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ರಿ, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ. इसलिए आपके कोई विश्राम में बाधा न हो, इसलिए आपको मैं जगाया नहीं और हमने नहीं बताया। उनके बताया जो काल प्रातः काल में आई। ನಿಮ್ಮ ವಿಶ್ರಾಮಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತೀರ ಇರ್ಲಿ ಅಂತ ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನ ಹೇಳಿಸ್ಲಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆ ಬನ್ನಿ ಅಂತ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ವಿ. इस कथा को सुन करके भगवान रामचंद्र अतीब क्रोधित हुआ। ಈ ವಿಚಾರ ತಿಳಿದು ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ತುಂಬಾ ನೊಂದ್ಕೊಳ್ತಾನೆ. द्वारपाल के बोले तुमको मैं मेरे सेवा से तुमको निलंबित करता हूँ। ದ್ವಾರಪಾಲಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಮನ್ನ ನನ್ನ ಈ ಸೇವೆಯಿಂದ ನಾನು ತೆರವುಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, है निलंबित जानते हो, तुमको मैं निकाल दे सस्पेंड कर देता हूँ। क्यों? तुमने उस समय क्यों मुझे जगाया नहीं, हमें समाचार सूचित नहीं क्यों किया? ಯಾದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ನಿನ್ನನ್ನ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗಿತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, राजा के ಆ ಸ್ತ್ರೀ ಬಂದಾಗ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಯಾಕೆ ಎಚ್ಚರಿಸಲಿಲ್ಲ? राजा के कर्तव्य है प्रजाओं के तुरंत उनकी समस्या का समाधान करना। ರಾಜನ ಕರ್ತವ್ಯ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ತುರಂತವಾಗಿ ಪ್ರಜೆಗಳ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಆಲಿಸೋದು. राजा यही नहीं है अपने सुख भोग करे, ರಾಜ ತನ್ನ ಸುಖ ಭೋಗಗಳನ್ನು है? राजा कैसे होता है एक सन्यासी के भांति, ರಾಜ ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ಬೇಕಂತ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ರೀತಿ, है? और निरपेक्ष समस्त प्रकार की आसक्ति शून्य होकर के राजा होता है वो। ನಿರಪೇಕ್ಷವಾಗಿ ಸಮಸ್ತ ಆಸಕ್ತಿಯಿಂದ ಶೂನ್ಯವಾಗಿ ರಾಜ ಇರಬೇಕು. राजा जब राज सिंहासन में बैठते हैं, राजा की राजा के शपथ लेना पड़ता है। ರಾಜ ಯಾವಾಗ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅವಾಗ ಅವನು ಶಪಥ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಬರುತ್ತೆ. क्या शपथ? जी मेरे सारे सुख के मैं त्याग करके प्रजाओं के सुख में देखूंगा। ನಾನು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಸರ್ವಸ್ವ ಸುಖವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಈ ಸಿಂಹಾಸನ ಸ್ವೀಕಾರ. ऐसा आजकल नहीं है, जो वोट में जीत जाता है, मंत्री बन जाता है, प्रधान जो मंत्री बन जाता है वो सारे प्रजा को चूस करके अर्थ को चूस करके स्विस बैंक में डाल देते हैं और अपने मजा मारते हैं। ऐसे नहीं, रामायण में आदर्श दिखाया भगवान रामचंद्र प्रजा की राजा के कर्तव्य क्या है, जो राज सिंहासन में बैठते हैं उसकी कर्तव्य क्या है, प्रजा के सदा सर्वदा सुख विधान करना। ಆದರೆ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಯಾವ ರೀತಿ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಪ್ರಜೆಗಳ
ಸರ್ವದ ಸರ್ವ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ತನ್ನ ಎಲ್ಲ ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ. तो इसलिए वो महिला जो आई थी न्याय मांगने के लिए, मैं न्याय नहीं दिया, ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಹತ್ರ ನ್ಯಾಯ ಕೇಳಕ್ ಬಂದಂತ ಮಹಿಳೆಗೆ ನಾನು ನ್ಯಾಯ ಕೊಡಕ್ಕಾಗ್ಲಿಲ್ಲ. इसलिए ये भी मेरा भी दोष है, ಹಾಗಾಗಿ ಇದು ನಂದು ಸಹ ದೋಷವಾಗಿದೆ. है? तुम्हारे उचित था उस समय मुझे सूचित करना. ನಿಮ್ಮಗಳಿಗೆ ಅದು ಉಚಿತವಾಗಿತ್ತು. ನಾನು ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಎಚ್ಚರಗೊಳಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು. जाओ, वो महिला कहाँ है उसके खोज करके, उसके सारे वृत्तांत खोज करके लेकर के आओ. ಈಗ ಆ ಸ್ತ್ರೀ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಆಕೆನ ಹುಡುಕಿ ಮತ್ತೆ ಆಕೆ ಎಲ್ಲ ವೃತ್ತಾಂತವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಹತ್ರ ಬನ್ನಿ ಅಂತ. है? तब वो द्वारपाल सर्वत्र घूमने लगे, ಆಗ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. उनके घर में भी गए ಅವರ ಮನೆಗೂ ಸಹ ಹೋಗಿ और उनके घर में जाकर के यह उनके पता लगाया ಆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಈ ವಿಚಾರ ತಿಳಿಯುತ್ತೆ. और पता लगा करके भगवान रामचंद्र के कहने लगे, ಈ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಂದು ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರನ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮನೆ. हे प्रभु, हे भगवान, वो स्त्री तो कहाँ विलीन हो गया, कहाँ चले गए, रात्रि काल में कोई पता ही नहीं चला. ಆಕೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಷಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. सुनो आप लोग, सुनो रामचंद्र की कथा है, सुनो. ಮಹಾರಾಜ ಹೇಳ್ತಾರೆ ನೀವು ये सबके जीवन के इतिहास है, सीता की कथा नहीं है, आपकी भी कथा है, मेरे कथा है. ಇದು ಎಲ್ಲರ ಜೀವನದ ಕಥೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಗಮನ ಇಟ್ಟು है? सबके जीवन में घटना आता है, आती है, ಈ ರೀತಿಯಾದ ಸಂದರ್ಭ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜೀವನದಲ್ಲೂ ಬರುತ್ತೆ. इसलिए अच्छी तरह से अमल करना चाहिए. ಹಾಗಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಇದನ್ನ ನೀವು ಕೇಳಿಸ್ಕೋಬೇಕು. इसलिए द्वारपाल आकर के भगवान रामचंद्र के, प्रभु वो स्त्री को कहाँ चले गए, विलीन हो गया, कहाँ अंधकार में कोई पता ही नहीं चला. ದ್ವಾರಪಾಲಕರು ರಾಮಚಂದ್ರ ಹತ್ರ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪ್ರಭು ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾಹಿತಿನೇ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. और मैं उनके घर में गया और उनकी सब सारी समाचार मैं लेकर के आया हूँ. ನಾನು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ ಆ ಮನೆಯ ಎಲ್ಲ ಸಮಾಚಾರ ನಾನು ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ओ, ದ್ವಾರಪಾಲಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. वो क्या की, वो दिन में जो है किसी मित्र के घर में गई थी. ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ದಿನದ ಸಮಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಯಾರೋ ಸ್ನೇಹಿತರ ಹತ್ರ ಹೋಗಿದ್ರು ಅಂತ. और वहाँ मित्र से घर से लौटते लौटते बारिश हुई ಮಿತ್ರರ ಮನೆಯಿಂದ ಬರ್ತಾ ಬರುವಾಗ और उनके घर आने के रास्ते में एक छोटा सा नदी भी था. ಬರ್ತಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದು ನದಿನೂ ಆಕೆ है? ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ. उस समय नदी के जल जो है लपालप भरी हुई थी. ಸ್ವಲ್ಪ ಮಳೆ ಬರ್ತ ಕಾರಣದಿಂದ ನದಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಉಕ್ಕಿ है? ಹರಿಯುತ್ತೆ. उसके संभव नहीं था वो नदी को पार करके अपने घर में आ जाए. ಹಾಗಾಗಿ ಆಕೆಗೆ ನದಿನ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಿ ಪುನಃ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. और बारिश भी, आंधी तूफान भी चल रही थी, ಮತ್ತೆ ಮಳೆ ಸಹಿತ ಗುಡುಗು ಮಿಂಚೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಹೆಚ್ಚಾಗಿತ್ತು. इसलिए वो कोई किसी के घर में आश्रय लिया. ಹಾಗಾಗಿ ಆಕೆ ತನ್ನ ಯಾವ್ದೋ ಒಬ್ಬ ಸ್ನೇಹಿತ ಮನೆಯಲ್ಲಿ ಆಶ್ರಯ ತಗೊಂಡಿರ್ತಾರೆ. फिर दूसरे दिन प्रातः काल में नदी पार करके अपने घर में आई. ಮತ್ತೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನದಿ ದಾಟ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಮನೆಗೆ ತಾನು ವಾಪಸ್ ಬರ್ತಾನೆ. है? उस समय उसके पति कहने लगे, तुम रात भर कहाँ रही? ಆಗ ತನ್ನ ಗಂಡ ಕೇಳ್ತಾನೆ, ನೀನ್ ರಾತ್ರಿ ಪೂರಾ ಎಲ್ಲಿದ್ದೆ ನೀನು? उस समय उनके पत्नी निष्कपट से कहने लगे, सारे वृत्तांत को सुनाया, जब मैं जब आ रही थी आंधी तूफान चली, नदी जो भराभर लपालप भरी हुई थी, पानी में भरी हुई थी, है, इसलिए मैं किसी के घर में मैं आश्रय लिया. ಹೆಣ್ಣು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಿಷ್ಕಪಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ಈ ರೀತಿ ನಡೆದಂತ ವೃತ್ತಾಂತ ಎಲ್ಲ ತಿಳಿಸಿ ನಾನು ಮಳೆ ಗುಡುಗು ಮತ್ತೆ ನದಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹರಿತಾ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಮನೇಲಿ ಆಶ್ರಯ ಪಡೆದು ಈಗ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. उस कथा को सुनकर के उनके पति कहने लगे, तुम्हारे सतीत्व के ऊपर हमारा संदेह है. ಈ ವೃತ್ತಾಂತ ಕೇಳಿ ತನ್ನ ಗಂಡ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿನ್ನ ಸತಿತ್ವ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಸಂಶಯ ಬರ್ತಾ ಇದೆ. स्त्री अकेली रहे, ಸ್ತ್ರೀ है? ಒಬ್ಬಂಟಿಯಾಗಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ये हमारे विचार के है, तुम्हारे सतीत्व के ऊपर हमारा कोई संदेह है. ನೀನ್ ಒಬ್ಬಂಟಿಯಾಗಿದ್ದೆ ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಸತಿತ್ವದ ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ संशय ಬರ್ತಾ ಇದೆ. वो कहने लगे, नहीं नहीं, मैं किसी से ना मिली ना कुछ किया, एक गृहस्थ के घर में आंगन में सारी रात मैं बैठे रहा और झपा लप करके बारिश होने लगे. मैं किसी के ना घर में भी प्रवेश किया, केवल उसी की आंगन में किसी प्रकार से आश्रय लिया था. ಆಗ ಆಕೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಾನೇನು ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾನು ಯಾರು ಮನೆಯೊಳಗೂ ಹೋಗಿಲ್ಲ, ಮನೆಯ ಮುದ್ದೆ ಇದ್ದಂತ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಮಳೆ ಜೋರಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರಿಂದ ಅದೇ ಒಂದು ಗೃಹಸ್ಥರ ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಬಂದೆ ನಾನು. क्यों पति कहने लगे, नहीं नहीं, हम विश्वास नहीं करते, ಆಗ ಗಂಡ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಾನು ನಿನ್ನ ಮಾತನ್ನ ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡ್ತೀನಿ, जाओ रात में जहां पर बिताए वहीं पर चले जाओ. ನೀನ್ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲಿದ್ಯೋ ಅಲ್ಲೇ ಹೊರಟೋಗು ಅಂತ ಕಳಿಸ್ತೀನಿ. है? इसलिए उनके पति ने उसको त्याग दे दी. ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ ಗಂಡ ಆಕೆಯನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟ. और वही महिला जो है उस समय आई थी आपके पास नए विचार मांगने के लिए. ಹಾಗಾಗಿ ಅದೇ ಹೆಂಗಸು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿತ್ತು. है?
उसके तो कोई दोष ही नहीं था ಆಕೆ ಯಾವುದು ದೋಷ और ಇರಲಿಲ್ಲ. समय ऐसी था, दुर्योग था, इसलिए नाव नदी पार कर सकते हैं, ना रात में आ सकते हैं। इसलिए वो एक गृहस्थ के घर में आंगन में सारा रात बिताए। ಹಾಗಾಗಿ ದುರವಸ್ಥೆ ಮತ್ತೆ ದುರಾದೃಷ್ಟಿ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ಒಂದು ನದಿನ ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಕ್ಕೂ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಮನೆಗೂ ಬರಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಗೃಹಸ್ಥರ ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಳಿಬೇಕಾಗ್ತದೆ. किंतु उनके पति इतने निष्ठुर है ಆದ್ರೆ ತನ್ನ ಗಂಡ ಎಷ್ಟು और ನಿಷ್ಠುರವಾಗಿದ್ದ, उनके सत्य के ऊपर ಆಕೆಯ ಸತಿ संशय करके उनको घर से निकाल दिया ಮನೆಯಿಂದ ಆಚೆ ಹಾಕಿ ಬಿಡ್ತಾನೆ. और यह भी कहने लगे, ಮತ್ತೆ ಈಗೂ ಹೇಳಕ್ ಶುರು ಮಾಡ, मैं वो ऐसे नहीं, राम नहीं है। ನಾನು ಆ ರೀತಿಯಾದ ರಾಮಚಂದ್ರನಲ್ಲ. अपनी पत्नी कितने महीने तक बाहर रहे, उससे छोड़ करके और फिर उनके संग ले लिया। हम वही नहीं है। ನಾನು ಆ ರೀತಿಯಾದ ರಾಮಚಂದ್ರಲ್ಲ. ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಎಷ್ಟೋ ತಿಂಗಳುಗಳ ಕಾಲ ಯಾವ್ದೋ ಎಲ್ಲ ದೂರ ಇದ್ರು ಸಹ ಮತ್ತೆ ಮನೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸೋದಕ್ಕೆ ನಾನು ರಾಮಚಂದ್ರನಲ್ಲ. इस कथा को सुन करके भगवान रामचंद्र गंभीर हो गए। ಈ ಘಟನೆ ಕೇಳಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ತುಂಬಾ ಗಂಭೀರವಾಗಿ ಚಿಂತಿತಾನೆ. भगवान रामचंद्र वेश बदल करके गांव गांव में जाने लगे। ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ವೇಷ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಂದು ये ना जानिए कि एक केवल यही व्यक्ति ने, और भी व्यक्ति हमारे ऊपर बस सीता देवी के ऊपर कोई लांछना लगाते हैं, क्या करते हैं? ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗೂ ಈ ರೀತಿ ವೇಷ ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನಂದ್ರೆ ಬರೀ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿನ ಅಥವಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲಾ ಜನಗಳು ಸೀತಾದೇವಿ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಆಪಾದನೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. सीता हमारे पास रहती है, राज रानी है, इसलिए ना जानिए और प्रजा में भी अनेकों प्रकार भी मत होगा सर। ಸೀತಾ ನನ್ನ ಜೊತೆ ಇರ್ತಾಳೆ, ಮತ್ತೆ ಯಾವಾಗಲೂ ರಾಣಿಯಾಗಿ ಸಹ ಇರ್ತಾಳೆ. ಹಾಗಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಜೆಗಳು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿಯಾದ ಸಂಶಯ ಬರಬಹುದು ಅವರಿಗೆ. इसलिए भगवान रामचंद्र ने की राजवेश त्याग दे करके साधारण एक व्यक्ति के भांति गांव गांव में जाने लगे और प्रजाओं की जो है कथा सुन लगे, अभिमत सुनने ಈ लगे। ರೀತಿಯಾಗಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ತನ್ನ ವೇಷ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಂಡು ಸಾಮಾನ್ಯ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಜನಗಳ ಒಂದು ಅಭಿಮತ ಏನಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. कहीं कहीं प्रजा लोग जो है एकत्रित होते हैं, एक दूसरे के वही सवाल जो है पूछते रहते हैं। ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಜನಗಳು ಗುಂಪಾಗಿ ಸೇರಿರ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿ ಇದೇ ರೀತಿಯಾದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೇಳ್ತಾರೆ. ये सीता जी के सतीत्व के ऊपर संदेह प्रकाश करते हैं। ಸೀತಾದೇವಿಯ ಸತಿತ್ವದ ಮೇಲೆ ಅವರು ಸಂದೇಹ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. और कोई भी खंडन भी करते हैं, नहीं नहीं सीता जी के कोई दोष नहीं है। ಕೆಲವೊಬ್ರು ಅದನ್ನ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಸೀತಾದೇವಿಗೆ ಏನು ದೋಷ है? ಇಲ್ಲ ಅಂತ. ये वो तो असहाय थी और उस समय रावण ने उसको पकड़ के ले, उससे सीता जी के दोष क्या है? ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೀತಾದೇವಿ ಅಸಹಾಯಕಳಾಗಿತ್ತು. ರಾವಣ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋದ, ಅದರಲ್ಲಿ ಸೀತಮ್ಮನ ಏನ್ ದೋಷ ಇದೆ? और कुछ लोग कहते हैं नहीं नहीं सीता देवी अकेली रही तो उसके दोष है। ಆದ್ರೆ ಕೆಲವೊಬ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಸೀತಾದೇವಿ ಒಂಟಿಯಾಗಿತ್ತು, ಅವಳ ದೋಷವಿದೆ. इसी प्रकार तरह तरह के लोग जो है सीता देवी के उपसतित्व के ऊपर इस प्रकार चर्चा आदि करने लगे। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸುಮಾರು ಜನಗಳು ಸೀತಾದೇವಿಯ ಸತಿತ್ವ ಬಗ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. उस समय सीता देवी 3 महीने की गर्भवती भी थी। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೀತಾದೇವಿ 3 ತಿಂಗಳ ಗರ್ಭವತಿ ಸಹ ಆಗಿದ್ದರು. उस समय रामचंद्र विचार करने के लिए मुझे क्या करना चाहिए, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಮಚಂದ್ರ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? क्योंकि रामचंद्र जब राजा हुए इसको यही शपथ था प्रजाओं के सुख विधान हो। ರಾಮಚಂದ್ರ ರಾಜನಾಗಿದ್ದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಇದು ಒಂದು ಕಟ್ಟಳೆ ಆಗಿತ್ತು, ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು. क्योंकि भगवान रामचंद्र के विशेष वैशिष्ट्य है वो लोकरंजन प्रजारंजन। ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರನ ಒಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯತೆ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಲೋಕರಂಜನ ಮತ್ತು ಪ್ರಜಾರಂಜನ. और राजा होने के नाते उन्होंने भी शपथ लिया, ರಾಜ ಆಗಿದ್ರು ಸಹ ಅವನು ಶಪಥ ಮಾಡಿದ್ದ. ये रघुकुल रीति सदा चली प्राण न जाए बरु वचन न जाए। ಯದುಕುಲದ ಒಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯತೆ ಏನಂದ್ರೆ ಪ್ರಾಣ ಹೋದ್ರು ಸರಿ, ಆದ್ರೆ ವಚನ ಭ್ರಷ್ಟರು ಯಾವತ್ತೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು वचन क्या दिया? ವಚನ ಏನಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದ? रामचंद्र ने राजा होने के समय जो शपथ लिया था, मेरे सारे सुख को मैं तिलांजलि जलांजलि देकर के प्रजाओं की सुख मैं देखूंगा। ರಾಜ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಏನ್ ಶಪಥ ಮಾಡಿದಂದ್ರೆ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ನಾನು ತ್ಯಾಗ ಮಾಡುತ್ತೇನೆ. इसलिए रामचंद्र मन में विचार करने लगे ये सीता ही जो है प्रजा के दुख के कारण है। ಹಾಗಾಗಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಏನ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಿರ್ಣಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾನಂದ್ರೆ ಈ ಸೀತಾದೇವಿನೇ ಪ್ರಜೆಗಳ ದುಃಖಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದ್ದ. मैंने कहा ना प्रजा रामचंद्र के कहा मर्यादा पुरुषोत्तम लोकरंजन प्रजारंजन, प्रजा के रंजन माने प्रजा के प्रति हो। ನಾನು ಆಗ್ಲೇ ಹೇಳದ್ನಲ್ಲ, ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಯಾವ ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ಲೋಕರಂಜನ ಮತ್ತೆ ಪ್ರಜಾರಂಜನ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖ ಸಂತೋಷಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಇರೋದು. देखो यह भी वे कथा है, भगवान रामचंद्र सदा सरदार राज दरबार में जो है
और क्या बोले सीता देवी के जब घोर लौट करके आते हैं, राज्यसभा से लौट करके जब गृह में आते हैं, रामचंद्र सदा सर्वदा थोड़ा विमर्श होकर के रहते हैं, दुखित होकर रहते हैं और गंभीर होकर के रहते हैं। ಯಾವಾಗ ಸೀತಾದೇವಿ ಅಲ್ಲಿಂದ ವಾಪಸ್ ಬಂದು ಆಗ್ಲಿಂದೂ ಸಹ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಒಂದು ರೀತಿ ಅಶಾಂತತೆಯಿಂದ ಮತ್ತೆ ದುಃಖಿತನಾಗಿ ಇರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. उसको देख करके लक्षण भरत शत्रुघ्न कहने लगे, भैया तुम्हारे दुख के कारण क्या, हमें बताओ। ಈ ರೀತಿ ಘಟನೆ ಆದ ನಂತರ ಲಕ್ಷ್ಮಣ ಭರತ ಶತ್ರುಘ್ನ ಎಲ್ಲರೂ ರಾಮಚಂದ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿನ್ನ ದುಃಖಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ. तब उसमें भगवान रामचंद्र अपने दुख को छिपा करके भरत के कहने लगे, ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ತನ್ನ ದುಃಖವನ್ನ ಮರೆಮಾಚಿಕೊಂಡು ಭರತನಿಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, भरत तुम एक काम करो, ಭರತ ನೀವು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು, ये राज सिंहासन तुम संभाल लो। ಈ ರಾಜ್ಯವನ್ನು ನೀನು ಸಂಭಾಲಿಸು. इतने कहते भरत रो पड़े। ಇಷ್ಟು ಕೇಳ್ತಾನೆ ಭಗವಂತ, ಭರತ ಅಳ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. उस समय भरत जी कहने लगे, भैया ಈ ಸಮಯ क्या मेरे माँ अपराधी होने के नाते आप मुझे वही दंड देना चाहते हो? ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭರತ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ತಾಯಿ ಮಾಡೋ ತಪ್ಪಿಗೆ ಆ ಅಪರಾಧಿಗೆ ನನಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನೀನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ. क्योंकि माँ ने कैकेयी ने दशरथ महाराज से क्या मांग लिया था? ಯಾತಕ್ಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ये अयोध्या के राज सिंहासन भरत बैठे। ಕೈಕೇಯಿ ದಶರಥ ಮಹಾರಾಜ ಏನ್ ಕೇಳಿರ್ತಾರೆ, ಈ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಭರತ ಕೂತ್ಕೊಂಡಿ ಅಂತ ಕೇಳಿರ್ತಾರೆ. और इस राज्य को आपको मैंने पूरा दे दिया। इस राज्य के दावेदार एकमात्र भगवान रामचंद्र मेरे भाई है। ಈ ರಾಜ್ಯದ दायित्व ಅಂದ್ರೆ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರನು ಬಿಟ್ಟಿದ್ದು, ಅದು ನನಗೇನು ಸಲ್ಲದಲ್ಲ. क्या मुझे आप वही दंड मुझे देना चाहते हो? ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಅದೇ ಶಿಕ್ಷೆ ನನಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಈಗ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ऐसे करके भरत जब रोने लगे, भगवान रामचंद्र के भरत नहीं नहीं ऐसे बात नहीं है। ಈಗ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಭರತ ಅಡ್ಡಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದಾಗ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಅವನು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಭರತ ಈ ವಿಷಯ ಅಲ್ಲ ಅದು ಅಂತ. भगवान रामचंद्र के लिए कहने लगे, भरत ये राज सिंहासन और राज मुकुट कांटे के भांति लगते। ಆಗ ರಾಮಚಂದ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ರಾಜ ಸಿಂಹಾಸನ ಮತ್ತೆ ಈ ಕಿರೀಟ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಮುಳ್ಳುಕ್ ಸಮವಾಗಿದೆ ಅಂತ. इस संसार में किसी की भी भलाई करो, वो तुम्हें मांगना नहीं चाहते। ಈ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ನೀವು ಯಾರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿ ಅವ್ರು ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೇದು ಬಯಸೋದಿಲ್ಲ. ये तुम्हें अपने सारे खून किसी को दे दो, सारे चूस करके पी भी ले, तथापि तुम्हें अच्छा नहीं देखेगा, तुम्हें बुराई कहीं न कहीं ढूंढेगा। ಈ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಇಡೀ ಶರೀರದಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ರಕ್ತ ತೆಗೆದು ಅವ್ರು ಕುಡಿಸಿದ್ರು ಸಹ ಅವ್ರಿಗೆ ಅವರು ನಿಮ್ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಅವರು ಸಂತೋಷನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. यही संसार के आप अनुभव करके देखे। ಇದೇ ಸಂಸಾರದ ನೀವು ಅನುಭವ ಮಾಡಿ ನೋಡಿ. आप सारे खून को चूस करके सबको दे दो, सबके भल गए, तथापि कोई न कोई आपका ही दोष ढूंढेगा। ನೀವು ನಿಮ್ಮ ಇಡೀ ಶರೀರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲಾ ರಕ್ತನೂ ಕೊಟ್ಬಿಡಿ ಎಲ್ರಿಗೂ, ಕೊಟ್ಟರು ಸಹ ಅವ್ರು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಏನಾದ್ರು ದೋಷ ಹುಡುಕ್ತಾರೆ. जो आपका आज मित्र बनेगा, एक दिन वो आपके शत्रु भी बन जाता है। ಯಾರು ನಿಮ್ಮ ಮಿತ್ರಗಳಾಗಿದ್ರು ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿವಸ ಅವ್ರು ಖಂಡಿತ ನಿಮ್ಮ ಶತ್ರುಗಳಾಗೇ है ये संसार के एक नियम है। इस संसार में जब तक रहोगे, जिसका मित्र मानोगे वो एक दिन आपके शत्रु बन जाता है। ಸಂಸಾರದ ನಿಯಮ ಇರೋದೇ ಹಾಗೆ, ನೀವು ಯಾರನ್ನ ಮಿತ್ರ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೋ ಅವ್ರ ಶತ್ರು ಆಗೇ ಆಗ್ತಾರೆ. है क्योंकि इस संसार में क्या सब स्वार्थी है, अपने स्वार्थ के लिए सामान्य कुछ भी घटा हो जाए वो तुम्हारे क्या कहता है शत्रु बन जाता है। ಈ ಜಗತ್ತಿನ ನಿಯಮ ಇರೋದೇ ಹಾಗೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸ್ವಾರ್ಥಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದ ತಕ್ಷಣ ಸಾಕು ಅವ್ರು ನಿಮ್ಮ ಮಿತ್ರರಲ್ಲ ಶತ್ರುಗಳಾಗೋಗ್ತಾರೆ. है कोई दरिद्र व्यक्ति के आपने धन दान दिया, उनके प्रयास रखा, और देखो आपकी सुजोग जब मिल जाता है वो आपके शत्रु बन करके आपके सारे धन को वो हड़प लेता है। ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಬ್ಬ ದರಿದ್ರನಿಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಐಶ್ವರ್ಯನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಅವನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ನೀವು ಎಷ್ಟೇ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು, ಅವನ ಸಮಯ ಬಂದ್ರೆ ಅವ್ನು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇರೋದನ್ನೆಲ್ಲ ಕಿತ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮನ್ನ ಮತ್ತೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. इसलिए इस जगत में वास्तव रूप में आप देख नहीं पाओगे जो कोई निस्वार्थी व्यक्ति है और संपूर्ण आपके उपकार की स्वीकार करने वाले हैं। ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನೀವು ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಹುಡುಕಿ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ನಿಸ್ವಾರ್ಥಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಒಬ್ರು ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಉಪಕಾರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಅವರು ಯೋಗ್ಯರಲ್ಲ. इसको आप अपने अमल करके देखिए, रामायण में यही तो दिखाया रामचंद्र। ಇದನ್ನ ನೀವು ನೀವೇ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನೋಡಿ, ರಾಮಾಯಣದಲ್ಲಿ ಇದೇ ವಿಷಯ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಯುತ್ತೆ. है जिस प्रजा के सुख के लिए भगवान रामचंद्र सर्वस्व त्याग दे दिया। ಯಾವ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ರು ಸಹ आज देखो वो प्रजा लोग, कुछ प्रजा लोग ऐसे स्वार्थी है, सीता दी के ऊपर भी कलंक नछाव लगा रहे। ಇವತ್ತು ನೋಡಿ ಅಂತ ರಾಜನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಸಹ ಇವತ್ತು ಅದೇ ಪ್ರಜೆಗಳು सीतादेवी विरुद्धवागू सह आपादने ಮಾಡ್ತಾರೆ. इसलिए भगवान रामचंद्र कह रहे हैं ये राज सिंहासन अथवा राज मुकुट नहीं है, ये कांटे के मानो ये
मुकुट है साथ साथ चूस रहे। ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಭರತನಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಇದು ರಾಜ ಸಿಂಹಾಸನ ಅಲ್ಲ ಮತ್ತೆ ಇದು ರಾಜ ಮುಕುಟ ಅಲ್ಲ, ಇದು ಮುಳ್ಳಿನ ಒಂದು ಆಸನ ಮತ್ತೆ ಮುಳ್ಳಿನ ಮುಕುಟ ಅಂತ। ऐसे कहकर के भगवान रामचंद्र कुछ मौन धारण किया। ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಕೆಲವು ಸಮಯ ಮೌನ ಧಾರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ। सीता देवी विचार करने लगे, मेरे पतिदेव के मन में क्या भावना है। आजकल जब राज दरबार में आते हैं तब बहुत गंभीर और मौन होकर रहते हैं। ಸೀತಾದೇವಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಪತಿಯ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಈ ನಡುವೆ ರಾಜ್ಯ ಇದು ಸಭೆಗೆ ಬರ್ತಾರೆ, ತುಂಬಾ ಗಂಭೀರವಾಗಿರ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಮೌನವಾಗಿರ್ತಾರೆ। तब सीता देवी ने क्या कि अपने गुप्तचर को भेजा। सीता देवी अपने गुप्तचर है। ಆಗ ಸೀತಾದೇವಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತನ್ನ ಗುಪ್ತಚರರು ಅವ್ರನ್ನ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ। ये इसके पता लगाओ भगवान हमारे पति रामचंद्र के दुख के कारण क्या है, उनके मन में दुख कुछ है, कारण क्या है। ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರನ ಪತಿಯ ದುಃಖಕ್ಕೆ, ಮನಸ್ಸಿನ ದುಃಖಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ನೀವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಅಂತ ತನ್ನ ಗೂಢಚಾರರನ್ನ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ। सीता देवी के सारे गुप्तचर जो है गई गांव गांव में और पता लगाया, यही जो है जिस कथा जो है वही सब कीर्तन करने। ಸೀತಾದೇವಿ ಗುಪ್ತಚರರು ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಬರೀ ಇದೇ ವಿಷಯನ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। सीता देवी विचार करने लगे, ओहो मैं जो है मेरे पति के दुख के कारण, ಆಗ ಸೀತಾದೇವಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾಳೆ, ನನ್ನ ಪತಿಯ ದುಃಖಕ್ಕೆ ನಾನೇ ಕಾರಣ, मैं ही जो है प्रजाओं के जो है दुख के कारण ನಾನೇ ಪ್ರಜೆಗಳ ದುಃಖಕ್ಕೂ ಕಾರಣವಾಗಿದ್ದೀನಿ। है। इसलिए एक दिन सीता देवी रामचंद्र के प्रभु बोले, पति देव मैं आपसे दूर चला जाता हूं। ಹೀಗಾಗಿ ಒಮ್ಮೆ ಸೀತಾದೇವಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಪ್ರಭು ನಾನು ನಿಮ್ಮಿಂದ ದೂರ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನೇ ಇಚ್ಛೆ है ಪಡ್ತೇನೆ। तब से रामचंद्र बोले, नहीं तुम्हारे कोई दोष नहीं है, ಆಗ ರಾಮಚಂದ್ರ, ಇಲ್ಲ ನಿನ್ನಿಂದ ಏನು ದೋಷ ಆಗಿಲ್ವಲ್ಲ, तुम्हें प्राप्ति करने के लिए मैं तो अग्नि जलाया और तुम्हारे सतीत्व के परख करके तब मुझे तो दिया तुमको, तो तुम्हारे दोष कहाँ है। ಆಗ ರಾಮಚಂದ್ರ, ನಿನ್ನಲ್ಲಿ ಏನು ದೋಷ ಇಲ್ಲ, ನಿನ್ನ ಒಂದು ಪಾತಿವ್ರತ್ಯನ ಇದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಅಗ್ನಿನೆಲ್ಲ ನಾನು किंतु ये निर्बोध मूर्ख कुछ प्रजा लोग तुम्हारे ऊपर दोष लगाते। ಆದ್ರೆ ಈ ದುರ್ಬುದ್ಧಿಯ ಮತ್ತೆ ದೂರ್ತರಾದ ಈ ಪ್ರಜೆಗಳು ನಿನ್ನ ಮೇಲೆ ದೋಷಾರೋಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ। इसलिए मेरा निर्णय नहीं है तुमको त्याग देना, ಆದ್ರೆ ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ನಿರ್ಣಯ ಅಲ್ಲ ನಿನ್ನನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು। है क्योंकि भगवान रामचंद्र जब सीता देवी के लाई है रावण के मृत्यु के पास, फिर सीता देवी के अग्नि में प्रवेश कराया कि नहीं पर, अग्नि में प्रवेश करके उनके सतीत्व परीक्षा करके लाए। ಯಾವಾಗ ರಾಮಚಂದ್ರ ಸೀತಾದೇವಿನ ರಾವಣನಿಂದ ಕರ್ಕೊಂಡು ಬರುವಾಗ ಅಗ್ನಿನಲ್ಲಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದು, ಸೊ ಅಗ್ನಿನಲ್ಲಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದ ಸತಿತ್ವ ನಿರೂಪಣೆ ಆಯ್ತಲ್ವಾ। है उसमें विटनेस कौन है, साक्षी कौन है, लक्ष्मण है, सुग्रीव है, विभीषण है, बनर है, सभी सब जानते हैं सीता देवी निर्मल चरित्र है। ಈ ಅಗ್ನಿ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಇದ್ದಾರೆ, ಸುಗ್ರೀವ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ विभीषण ವಿಭೀಷಣ, ಇವರೆಲ್ಲರೂ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। इसलिए तुम्हारे हृदय में कोई कलंक बा नहीं है, किंतु कुछ लोग निर्बोध है वो तुम्हारे ऊपर लगा रहे। ಹಾಗಾಗಿ ನಿನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಕಳಂಕ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಕೆಲವೊಬ್ರು ದುರ್ಬುದ್ಧಿಯವರು ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಆಪಾದನೆ ಬರೆಸ್ತಾರೆ। तब सीता देवी देखो, बहुत लोग प्रश्न करते हैं रामचंद्र सीता देवी के वन में क्यों दिया। बेसिकली स्त्रियां जो है हमें प्रश्न करते हैं, ಜನ ಸ್ತ್ರೀಯರು ಏನ್ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ರಾಮಚಂದ್ರ ಸೀತಾದೇವಿನ ಯಾತಕ್ಕಾಗಿ ವನಕ್ಕೆ ಅಟ್ಟಿಸಿದ್ದು ಅಂತ। है किंतु यहाँ पर थोड़ा सा ध्यान देकर सुनिए, वास्तव में रामचंद्र सीता देवी के वनवास में नहीं दिया। ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಧ್ಯಾನ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಿ, ವಾಸ್ತವದಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಸೀತಾದೇವಿನ ವನಕ್ಕೆ ಓಡಿಸಲಿಲ್ಲ। जो अच्छी रूप में रामायण अध्ययन करते हैं उसके समझ में आएगा, रामचंद्र सीता देवी के वन में नहीं भेजा। ಯಾರು ಸರಿಯಾಗಿ ರಾಮಾಯಣನ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಮಗೆ ವಿವರವಾಗಿ ತಿಳಿಯುತ್ತೆ, ರಾಮಚಂದ್ರ ಸೀತಾದೇವಿನ ವನಕ್ಕೆ ಕಳಿಸಲಿಲ್ಲ। उस समय सीता देवी भगवान रामचंद्र के कहने लगे, पति देव ये समस्त जो विग्रह है तुम्हारे पूर्वजों है, ये सब साक्षी है, विटनेस है। ಆಗ ಸೀತಾದೇವಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹೇ ರಾಮಚಂದ್ರ, ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ವಿಗ್ರಹಗಳಿದೆ ನಿಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। जब आप सिंहासन में बैठने के लिए आप गए, उसमें शपथ लिया ये समस्त पूर्वजों के मूर्ति के सामने। ನೀವು ಸಿಂಹಾಸನ ನೀವು ಯಾವಾಗ ಸ್ವೀಕರಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರು, ಆಗ ನೀವು ಇವರೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಶಪಥವನ್ನು ಗೈದಿದ್ದೀರಿ। क्या शपथ लिया? ಏನ್ ಶಪಥ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ನೀವು? जे मेरे जीवन में कोई यदि ऐसी कुछ घटना घटे, ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ प्रजाओं के सुख के लिए मैं सबके त्याग देने तैयार हूँ। ಯಾವ ರೀತಿ ಶಪಥ ಮಾಡಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಏನಾದರೂ ಸಂದರ್ಭ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ನನ್ನ ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಶಪಥ ಮಾಡಿ, अपने पत्नी अपने पिता माता सबको त्याग देने के लिए तैयार हूँ, केवल प्रजा के सुख के लिए। ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ
ತ್ಯಾಗ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಶಪಥ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. है सीता देवी कहने ये सब विटनेस है, ಹಾಗಾಗಿ क्या आप कहे कि नहीं कहा, आप बताइए। ಹಾಗಾಗಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ವಾ ಹೇಳಿ ದಯವಿಟ್ಟು. इसलिए सीता देवी स्वयं कहने लगी मैं वन में जाता हूँ जिससे आप प्रजा लोग सुख में रहे। ಹಾಗಾಗಿ ಸೀತಾದೇವಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ಹೀಗಾಗಿ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ದೆ, ನಾನು ವನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಪ್ರಜೆಗಳೆಲ್ಲರೂ ಸುಖವಾಗಿರ್ತಾರೆ. आप प्रजाओं का पालन करें। ನೀವು ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಿ. राजा के कर्तव्य है कि प्रजा को पालन करना, ರಾಜನ ಕರ್ತವ್ಯನೇ ಪ್ರಜೆಗಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದು. ऐसा समझे, रणछोड़ नहीं है। ನೀನು ರಣಚೋರರಾಗಬಾರದು. ನೀವು रणछोड़ के भगवान कृष्ण के रणछोड़ कहा जाता है, रामचंद्र की नहीं। ರಣಚೋರ ಅನ್ನೋ ಹೆಸರು ಭಗವಂತ ಕೃಷ್ಣನ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ರಾಮಚಂದ್ರನಿಗಲ್ಲ. इसलिए सीता देवी कहने लगी जहाँ प्रजा के लोकरंजन आप पालन लोकरंजन करें, प्रजा के पालन करें, प्रजा के सुख विधान करें। ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಪ್ರಜೆಗಳ ಲೋಕರಂಜನಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಇದನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. क्यों आपने प्रतिज्ञा की, ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವೇ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿ राज सिंहासन बैठने के समय, ರಾಜಸಿಂಹಾಸನದ ये प्रजा के तनिक भी कहीं पर दुख आ जाए मैं सब कुछ तिलांजलि जलाने तैयार हूँ। ರಾಜಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಕೂರುವಾಗ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪನಾದ್ರೂ ಕಷ್ಟ ಬಂದರೆ ನಾನು ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀವೇ ಶಪಥ ಮಾಡಿ. तो इससे आपके दोष क्या है? ಹಾಗಾಗಿ ಇದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ದೋಷ है ಇದೆ ಅಂತ. मैं वन में जाती हूँ। ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕಾಡಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ. है ऐसे विचार करके सीता देवी स्वयं जो है वन के लिए प्रस्थान किया। ಈ ತರ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಸೀತಾದೇವಿ ಸ್ವಯಂ ವನಕ್ಕೆ ಹೋಗೋ ವಿಚಾರನ है ಭಗವಂತನ ಮುಂದೆ ಪ್ರಸ್ತಾಪನೆ ಮಾಡಿ. रामचंद्र नहीं कहा जे सीता देवी वन में जाओ, ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಹೇಳಿಲ್ಲ ಸೀತಾ ನೀನು ಕಾಡಿಗೆ ಹೋಗು ಅಂತ. थोड़ा रामायण के वाल्मीकि रामायण का अनुसरण करें। सीता देवी रामचंद्र नहीं कहा तुम वन में जाओ, ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಮಾಯಣ न स्वयं सीता देवी स्वयं ही जो है अपने पति के सुख के लिए ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಮಾಯಣ ನಾವು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ರಾಮಚಂದ್ರ ಹೇಳಿದ ಎಲ್ಲೂ ಉಲ್ಲೇಖ ಇಲ್ಲ. ಸ್ವಯಂ ಸೀತಾದೇವಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ. है। और उस समय रामचंद्र विवश हुए, लक्ष्मण के बोले तुम जाओ और इनके जो वस्त्र आदि जो है इसके लेकर के वन में छोड़ करके आओ। ಆಗ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಲಕ್ಷ್ಮಣನ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಈಕೆಯನ್ನ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನೆಲ್ಲನೂ ತಗೊಂಡು ಆಕೆಯನ್ನು ವನದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟುಬಿಟ್ಟು ಬಾ ಅಂತ. ये समाधान हो गया कि नहीं? लोग कहते हैं जे रामचंद्र ऐसे अपने पत्नी के भी त्याग दे दिया, वन में भेज दिया। ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಯ್ತಾ? ಯಾಕಂದ್ರೆ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರನೇ ತನ್ನ ಹೆಂಡತಿನೂ ಸಹ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಕಾಡಿಗೆ ಅಂತ. यद्यपि रामचंद्र जानते थे सीता देवी निर्दोष है, पवित्र है, ಯಾತಕ್ಕಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಗೊತ್ತಿತ್ತು ನಮ್ಮ ಹೆಂಡತಿ ಸೀತಾದೇವಿ ನಿರ್ದೋಷಳಿದ್ದಾಳೆ ಮತ್ತು ಪವಿತ್ರಳಿದ್ದಂತ. ಹಾಗಾಗಿ ತಾನು ಕಳಿಸಲಿಲ್ಲ, ಸೀತಾದೇವಿ ಸ್ವಯಂ ಹೋಗಿದ್ದ. किंतु भगवान रामचंद्र प्रजाओं की रंजन के लिए, प्रीति के लिए वो बद्ध है। ಆದರೆ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಪ್ರಜೆಗಳ ಪ್ರೀತಿಗಾಗಿ ತಾನು ಬದ್ಧನಾಗಿದ್ದ. इतना ही तक कहते हैं रामचंद्र उस समय जब सीता देवी चलने लगी तो रामचंद्र जो है मौन धारण किया। इसलिए मौन धारण करने के तात्पर्य होता है मौनम सम्मति लक्षणम, माने रामचंद्र भी अनुमोदन किया। ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಸೀತಾಮಯ್ಯ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗುವಾಗ ಮೌನವಾಗಿದ್ಲು. ಮೌನವಾಗಿರೋದು ಸೂಚನೆ ಏನಂದ್ರೆ ಮೌನ ಸಮ್ಮತಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಲಕ್ಷಣ. ಅದರದ ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೀತಾ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗುವಾಗ ಭಗವಂತನು ಸಹ ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದ. इसलिए इसको विचार करें, हम रामचंद्र के ऊपर दोष लगा देते हैं ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ये ವಿಚಾರ क्यों रामचंद्र सीता देवी के वनवास में क्यों दे दिया। और जिस समय सीता देवी जो है गर्भवती, 3 महीने की गर्भवती थी वो, ಹಾಗಾಗಿ है शास्त्र में वर्णन है। ನಾವಿಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಸೀತಾಮಯ್ಯ ಗರ್ಭವತಿ, 3 ತಿಂಗಳು ಗರ್ಭವತಿ ಆಗಿದ್ರು ಸಹ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಕಾಡಿಗೆ ಅಟ್ಟಿದ್ದನ ಅಂತ. किंतु भगवान रामचंद्र विवश थे, ಆದ್ರೆ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ವಿವಶವಾಗಿದ್ದರು. क्योंकि उन्होंने शपथ भी लिया सत्य राज सिंहासन बैठने के समय प्रजाओं के सुख के लिए समस्त सुख अपने त्याग दे दें। ಯಾದಕ್ಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನು ಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಶಪಥ ಮಾಡಿದ್ದ, ಪ್ರಜೆಗಳ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. इसलिए सीता जी वन में गई, वाल्मीकि आश्रम में रही ಹಾಗಾಗಿ ಸೀತಾದೇವಿ ವನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾಳೆ, ಅಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಅವರ ಆಶ್ರಮದಲ್ಲೂ ಸಹ और वहीं पर उन्होंने 2 जमज पुत्र के संतान लव कुश के जन्म दिया ಅಲ್ಲೇ ಸಹ ತನ್ನ 2 ಪುತ್ರರಿಗೆ ಜನ್ಮವನ್ನು ನೀಡ್ತಾಳೆ. और वहीं पर कैसे कष्ट करके 2 बालक के पालन पोषण किया, ये भी रामायण में भी दिखाया गया। ಅಲ್ಲೇ ಕಾಡಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ತನ್ನ 2 ಮಕ್ಕಳನ್ನ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. देखो अपने घर में नहीं चली, अपने पिहर में नहीं चली गई, ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ತವರು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. समझ में नहीं। यहाँ पर साधारण होता है चलो पति त्याग दे दिया हम पिहर में चले जाते हैं। ಇಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಯಾವ ರೀತಿ ತಿಳಿತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಗಂಡ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ಬಿಟ್ರೆ ನಡಿ ನಾವು ನಮ್ಮ ತವರು ಮನೆಗೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ವಿಚಾರ. किंतु भगवान की माँ सीता देवी ने क्या की, अपने पिहर में नहीं। ಆದರೆ ಸೀತಾಮಯ್ಯ ಏನು
ಮಾಡಿದ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತನ್ನ ತವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. केवल सीता देवी ने अपने एक पत्र जनक महाराज के लिखा था, ಆದರೆ ಒಂದೇ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನ ತಂದೆಯಾದ ಜನಕ್ ಮಹಾರಾಜಿಗೆ ಬರೀತಾಳೆ. है जिसके हम कहाँ जा रहे हैं, क्या कर रहे हैं. उन्होंने अपने जनक महाराज की पत्र लिखा, बस अपने पिताजी की पत्र लिखा और अपने माँ की भी धैर्य धारण करने के लिए उन्होंने वही 2 शब्द लिख दिया. ಇಷ್ಟೇ ತಿಳಿಸಿದ್ದು, ತಾನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮತ್ತೆ ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ ಇಷ್ಟನ್ನು ಮಾತ್ರ ಜನಕ್ ಮಹಾರಾಜ್ ತಿಳಿಸಿ ನನ್ನ ತಾಯಿಗೂ ಇದನ್ನು ವಿಚಾರ ತಿಳಿಸಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. देखो सीता जी के चरित्र कितने निर्मल है. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಸೀತಾದೇವಿಯ ಚರಿತ್ರೆ ಎಷ್ಟು ನಿರ್ಮಲವಾಗಿದೆ. अच्छा, जिनकी चरण कमल की धूल प्राप्ति करने के लिए ब्रह्मादि देवता लोग तरसते रहते हैं, वही सीता देवी वाल्मीकि के आश्रम में कैसे कष्ट उठा करके नन्हे मुन्ने 2 बालक की भी पालन पोषण करने लगे. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬ್ರಹ್ಮ ಶಿವ ಆದಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಸಹ ಆ ಸೀತಾದೇವಿಯ ಚರಣಧೂಳಿಗಾಗಿ ಎಷ್ಟೊಂದು ಶ್ರಮ ಪಡ್ತಾರೋ ಅಂತ ಸೀತಾದೇವಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯರ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ತನ್ನ 2 ಮಕ್ಕಳನ್ನ ಲಾಲನೆ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और सदा सर्वदा रामचंद्र की स्मरण भी करने लगे. ಹಾಗೂ ಸದಾ ಮತ್ತೆ ಸರ್ವದಾ ರಾಮಚಂದ್ರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ये सब आप जी रामायण में पढ़े, देखो आपकी चित्त द्रवीभूत हो जाए. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ರಾಮಾಯಣದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಕರಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. है और भगवान रामचंद्र भी क्या करे, ಮತ್ತೆ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಸಹ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. सीता के भांति राज महल में तो रहे, किंतु तब से कभी सिंहासन क्या बोले इसमें नहीं सोए, राज गद्दी क्या बोले वो मखमल पर नहीं सोए, बिल्कुल जमीन पर जो है अपने कपड़ा बिछा करके सोते थे. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ರಾಮಚಂದ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂದ್ರೆ ಯಾವಾಗ್ಲಿಂದ ಸೀತಮ್ಮ ವನಕ್ಕೆ ಹೋದ್ರು ಆಗ್ಲಿಂದ ತಾನೂ ಸಹ ತ್ಯಾಗಿಯಾಗಿ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಎಲ್ಲೋ ದೊಡ್ಡ ಪಲ್ಲಂಗದ ಮೇಲೆ ವಿಶ್ರಮಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ನೆಲದ ಮೇಲೆ ತನ್ನ ಒಂದು ಈ ರೀತಿಯಾದ ತೆಳುವಾಗಿರೋ ವಸ್ತ್ರನ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅದ್ರ ಮೇಲೆ ತಾನೂ ಸಹ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಸರಳವಾಗಿ ಮಲಗ್ತಾರೆ. तो मैं इसलिए कहा भगवान रामचंद्र कितने प्रजावत्सल रोकल लोकरंजन है, ये सब दिखाया गया. ಇದರಲ್ಲಿ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಪ್ರಜೆಗಳ ಸಲುವಾಗಿ ಎಷ್ಟು ತನ್ನ ಒಂದು ವಿಚಾರನ ಅವನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ತಿಳಿಬಹುದು. और नृसिंहदेव को मैंने क्या बताया, भक्तवत्सल. ಭಗವಂತನ ನರಸಿಂಹ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಏನ್ ತಿಳಿಸಿದೆ, ಭಕ್ತವತ್ಸಲ. अपने भक्त के लिए स्वयं भगवान नृसिंहदेव कैसे सदा सर्वदा उग्र मूर्ति धारण करके रहते. ತನ್ನ ಭಕ್ತನ ಸಲುವಾಗಿ ಭಗವಂತ ನರಸಿಂಹ ಸರ್ವದಾ ಮತ್ತೆ ಸದಾ ಕಾಲ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಉಗ್ರ ರೂಪವನ್ನು ತಾಳಿ ಬಂದ. इसलिए भगवान नृसिंहदेव को क्या कहा जाता है, भक्तवत्सल भगवान नृसिंहदेव की. ನರಸಿಂಹದೇವ್ರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭಕ್ತವತ್ಸಲ ನರಸಿಂಹದೇವ್ ಭಗವಾನ್ ಕಿ ಜಯ. कोई थोड़ी सी नृसिंहदेव के स्मरण कर ले, पूजा कर ले, नृसिंहदेव उसके लिए रक्षा करने के लिए सदा सर्वदा तत्पर रहते हैं. ಹಾಗಾಗಿ ಯಾರಾದ್ರೂ ಸ್ವಲ್ಪನಾದ್ರೂ ಭಗವಂತ ನರಸಿಂಹದೇವನ ನೆನೆದ್ರೆ ಸಾಕು, ಅವನು ಸದಾ ಕಾಲ ತನ್ನ ಭಕ್ತನ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ತುದಿಗಾಲಲ್ಲಿ ನಿಂತಿರ್ತಾನೆ. इसलिए मैंने कहा कहीं भी कार्य में जाए नृसिंहदेव के स्मरण करके जाए, सारी आपकी बाधाएं जो है नष्ट हो जाए. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗೋಗ್ಲೂ ಭಗವಂತ ನರಸಿಂಹನ ನೀವು ನೆನ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಗಳು ಸರಳವಾಗಿ ನಡೆದವು. आज यहीं तक रहे. नृसिंहदेव की कथा मैंने सुनाया और साथ ही साथ लोकरंजन प्रजा रामचंद्र की मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र की कथा सुनाया, किंतु भगवान नृसिंहदेव कैसे प्रजावत्सल क्या कैसे भक्त वत्सल है. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಭಗವಂತ ನರಸಿಂಹದೇವ ಭಕ್ತವತ್ಸಲನಿದ್ದಾನೆ ಮತ್ತೆ ಭಗವಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಲೋಕರಂಜನ ಮತ್ತು ಪ್ರಜಾರಂಜನವಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. बोलो नृसिंहदेव भगवान की, बोलो नृसिंह जय जय, प्रहलाद जय जय, नृसिंह है प्रहलाद जय जय, नृसिंह जय जय, प्रहलाद जय जय, अरे नृसिंह जय जय, प्रहलाद जय जय, नृसिंह ओ प्रहलाद जय जय, नृसिंह जय जय, प्रहलाद जय जय, अरे नृसिंह जय जय, प्रहलाद जय जय, नृसिंह बोलो हितो नृसिंह परतो नृसिंह, हितो नृसिंह ओ अंतर नृसिंह, बहिर नृसिंह, अंतर नृसिंह, अरे जतो जतो जामी ततो नृसिंह, जतो जतो जामी
ओ निसिंह मामि शरणं प्रपद्ये निसिंह मामि ओ निसिंह मामि शरणं प्रपद्ये निसिंह मामि ओ अंतर्निसिंह बहिर्निसिंह अंतर्निसिंह निसिंह मामि शरणं प्रपद्ये निसिंह जय निसिंह जय जय प्रह्लाद जय निसिंह जय जय प्रह्लाद जय निसिंह जय जय प्रह्लाद जय निसिंह। हेलो भक्तवत्सल नृसिंहदेव भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश। बोलो वृंदावन बिहारी लाल की गौर प्रेमानंदे हरि हरि।